दोन मान्यवरांचं म्हणजे खंबीर नेतृत्व ज्यांनी करतात त्यांचं गोंधळी सज्ज आकाश याचे फुलटॉस चेंडू अप्रतिम क्षेत्ररक्षण धनेश एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला उचलतोय यावेळी थर्ड मॅन रिझर्व मध्ये निर्धाव चेंडूची समाप्ती दे गोंधळी सज्ज होतोय आकाश काशवारे एक डाऊखुरा गोलंदाज खूप चांगली गोलंदाजी करतो शहरी भागात आपण पहिले विक्री स्पोर्ट्स संघामधून खेळणारा खेळाडू स्ट्राईकला फलंदाज शैलेश नॉन स्ट्राईकला अमित ओर तिकडे मार करतोय साईडला ऑन साईडला पुढे सरसावले ते ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न करतो चेंडू आणि बॅटचा संपर्क होतो अप्रतिम गोलंदाजी आकाश सातत्याने खूप चांगली गोलंदाजी करताना दिसतो शहरी विभागात असून ग्रामीण विभागातून असो कारण की आपण पहिले त्याचं नितीन ग्रामीण खेळाडू बरेचसे आपण पहिले तर शहरी विभागातून खेळताना दिसतात त्यामुळे प्रत्येक फलंदाजी त्यांना हालचाल माहित असते आणि त्याप्रमाणे गोलंदाजी इथं मात्र करतोय आकाश गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मार करतो कोपर स्टेशन यांकडून चेंडू पुढे ससातो चेंडू ड्राईव्ह करतो चेंडूला कार्पेटच्या मध्ये जोपर्यंत मिड ऑफ मध्ये चेंडू फीड होतो दीपक येतो एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला फीड करतोय 1-10 मिनिटे मात्र 1-10 आयरिश संघाचं धावसंख्येचं खातं उघडतंय शैलेश धावसंख्येवर पोहोचतोय आणि आयरिश संघाची धावसंख्या 1 स्ट्राईकला फलंदाज आपण बघतोय की अमित पंचांकडून गाड घेतोय अमित आकाश गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मार करतो चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करतोय पॅडवर चेंडू अदळतोय अपील केले गेले जोरदार अपील केले पंच मात्र कोणी खून करत नाही आकाश आपण पहिले थोडसे नाराज होतोय चेंडू पंच बघतात की एक्झॅक्टली लाईन कुठे झाला आणि किती हाईट फॅक्टर त्यांनी चेंडू किती लेक्षम सोडून जात होता एकने धावसंख्या वाढते धावसंख्या बघितले तर 2 धावा आकाश गोलंदाजी मार्कवर कारण या संघामध्ये सुमित सर का एक अतिशय स्फोटक फलंदाज आहे लवकर फलंदाज आकाश गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकरला फलंदाज शैलेश चेंडू हुक करण्याचा प्रयत्न करतो टॉप आहे फलंदाज मात्र इथं बाद होतोय मानेश 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 सनी लेतोय आपण बघतो ही स्पर्धा वायसाई चषक 2017 प्रथम पारितोषिक आपण तर 50,000 द्वितीय वार्षिक 30,000 तब्बल 80,000ची स्पर्धा उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट क्षेत्र लाईव्ह टेलिकास्ट आपण DTCच्या माध्यमातून बघता ड्रोन कॅमेराचा सुद्धा वापर केला जातो या स्पर्धेमध्ये आपण पहिले 2 स्टँड सुद्धा पाहताय सुखशिवा मात्र स्टँड सुद्धा आपण पाहता हबपत स्वरूपामा चेंडू अतिशय सुरेख चेंडू फुल लेंडरचा चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही निर्धाव चेंडूची समाप्ती दे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या थँक्यू आज आपण म्हणजे कोपरगाव सुद्धा खूप चांगल्या प्रकारचं आयोजन आपल्याला दाखवतो आपण नामदेव स्मृती चषक जबरदस्त अंडरम बॉक्सची स्पर्धा आणि आपण बघतो आता मालसाई चषक 2017 मध्ये खूप चांगलं आपल्याला देखणं आयोजन बघायला मिळते आणि आपण खेळाडू कक्षाला सुद्धा नाव दिले गेलेले व सवळाराम महाराज खेळाडू कक्ष सुद्धा असं नाव दिलं गेलेले जबरदस्त स्पर्धा कालच्या दिवसात पहिले मेगा फायनल मध्ये ओमकारी 11 देसाई संघ मेगा फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे प्रमोद म्हात्रेंनी कालच्या दिवसात अप्रतिम कामगिरी केलेली म्हणजे आता दुसरं षटक कोण गणते प्रितेश गोलंदाजी मार्कवर कारण का अनिकेत सर का एक चांगला खेळाडू गोलंदाज सुद्धा त्यांच्याकडे छोट्या कच्चा खेळाडू अंडर 21 चा खेळाडू खूप चांगली कामगिरी केली होती प्रितेश गोलंदाजी मार्कवर मोठागाव एन कडून तिसरा सामना जिंकलाय तो म्हणजे आपण तर मोठागाव संघाने खूप चांगला प्रतिकार केला होता आणि जलपेशने मोक्याच्या क्षणी 2 षटकार दाखवले आणि सामना जिंकून दिला प्रितेश सनीला चेंडू खोदून काढतो चेंडू लॉक केला चेंडूला चेंडू हवे ते फलंदाज मात्र इथे बाद होतोय DJ Rajen
फलंदाज येतोय मात्र तेजस सनील बाद येतोय. अनिकेत चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतोय. कारण सातत्याने आपण पाहिले तर चांगली कामगिरी आपण बोलतो या आयोजकांच्या माध्यमातून बघायला मिळते. कारण का आयोजन करणं फार सोपं असतं पण ते राबवणं फार अवघड असतं. आणि आपण नामदेव स्मृती चषक मध्ये पण खूप चांगलं आपल्याला बघितलं कामगिरी पार पडताना दिसते. त्यांच्या सर्व आपण बोलले गावदेवी क्रीडा मंडळाचे सर्व स्वयंसेवकांनी खूप चांगल्या रीते जे त्यांच्या जबाबदारी सोबत होती ते पार पाडली होती. भालचंद्र म्हात्रे विशेष करून जबरदस्त आपण बोलले आयोजन बघायला मिळतं. अंडरम सर्कलचे बॉक्स टुर्नामेंट सुद्धा खूप चांगल्या प्रकारे झाले आणि पुढच्या वर्षी याचं अंडरम सर्कल नामदेव स्मृती चषक मध्ये बघितलं तर 32 संघांना स्थान दिलं जाणार आहे. ग्रामीण 32 खेळाडूंना संघांना स्थान दिलं जाणार आहे. प्रितेश गोलंदाजी मार्कवर चेंडू लॉक करतो. चेंडूला पुन्हा एकदा हवे ते चेंडू अनिकेत देतोय. अनिकेत झेल सोडत नाहीये. नवीन फलंदाज निखिल कारण का आपण बघितलं तर दिवाबी संघाने सुद्धा एमबी ट्रॉफी मध्ये 2 सामने जिंकले होते आणि बाय सुद्धा मेले. तब्बल 3 सामने त्या संघाने जिंकले होते म्हणजे एक चांगला परफॉर्मन्स केला होता. नक्कीच या खेळपट्टीचा अनुभव असणार प्रितेश आणि त्यांच्या गोलंदाजांना सहकार्यांना. साईडला आपण क्षेत्ररक्षण पाहता धनेश आपण बघितलं फाईन लेग रिजन मध्ये शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये आपण क्षेत्ररक्षण पाहता. सुमित अतिशय स्फोटक फलंदाज किंवा संघाचा डावखुरा आक्रमक फलंदाज. टिकच्या उंबरठ्यावर पाहिजे प्रितेश या स्पर्धेची पहिली हॅट्रिक नोंदवतो का. चेंडू हवे ते आणि पहिली हॅट्रिक प्रितेश पूर्ण करतोय. जोरदार डाव प्रितेश साठी जरा. आता माझी सतत अप्रतिम सॉंग लावलं. आता माझी सटकली पण गोलंदाज मात्र दिशेवर आणि अचूक दिशा आणि लाईन वरती टप्पा ठेवतो आणि इथं मात्र विकेट बाद करतोय. धावसंख्या 2 4 गडी बाद 2 अशी धावसंख्या. अरे संघ पूर्णपणे बॅकवर्ड होतोय. अडचणीत सापडतोय. पहिले षटक आपल्याला आकाशने टाकलं. क्या बात आहे. कैलास मात्रेकडून आपण वेळ तर पारितोषिक सुद्धा आलेलं आहे. प्रितेश साठी 500 रुपयाचा पारितोषिक. धन्यवाद कैलास साहेब. आपला मात्र एटीएम खुला गेला त्यांनी वरच्या सत्रामध्ये. प्रितेश गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक केला फलंदाज आपण पाहतो यावेळी निखिल. स्ट्राईकला आपण पाहतो संदीप अतिशय आक्रमक फलंदाज डावखुरा फलंदाज पण संदीप आता नो स्ट्राईकला. प्रितेश गोलंदाजी मार्कवर चेंडू पुणे लॉफ केला. चेंडूला स्वीटली टायमिंग थोड्यात लॉंगॉनच्या डोक्यावर 6 धावा. गुड शॉट. आमच्या स्वयंसेवकांना विनंती असणारे आपण चेंडू लगेच आणून द्यायचा आहे मैदानाच्या बाहेर. खेळाडू जर गेला तर पुन्हा एकदा वेळ जाऊ शकतोय. सुरेश चेंडू पडल्यानंतर चेंडूला आतमध्ये आणला होता. ऑटोमॅनचा वापर चेंडूला थोड्या सर्कल मध्ये जोपर्यंत चेंडू फीड होतोय. दीपक येते चेंडूला फीड करतोय. 1 10 मिनिट 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या आपण बघतो धाव फलकावरती 9 धावा 4 गडी बाद 9 अशी धावसंख्या. पुन्हा एकदा डावखुरा फलंदाज येतो. संदीप येतो स्ट्राईकरला. अतिशय चांगला फलंदाज आहे. आपण म्हटलं तर बॉक्स क्रिकेट मध्ये खूप चांगली फलंदाजी करतो. आता मात्र ओव्हरम मध्ये सुद्धा आपण बघितलं की खूप चांगली फलंदाजी करतो. सातत्याने धावा करताना दिसतो हा फलंदाज. आता पाहिजे संघ अडचणीत आहे. संदीप आणि निखिल जोडी पाहिजे कशा प्रकारे आपण बघितलं फलंदाजी करतो. कारण निखिलच्या फटमध्ये एक षटकार आलाय. तर संदीप स्ट्राईक केलाय. प्रितेश गोलंदाजी मार्कवर एणकडून धावसंख्या 9. प्रितेश राईट आर्म राऊंड तिकडे मार करतो. चेंडू बॉलर बॅक टू ड्राईव्ह खेळून करतो. चेंडूला चेंडू जोपर्यंत तो 1 धाव पूर्ण करतो इथे मात्र 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या ते 10. 2 षटकाच्या समाप्ती तर धावसंख्या आपण पाहतो 10. कमी धावसंख्या पाहतो पॉवर प्ले मध्ये P1 आणि P2 मध्ये.
P1 मध्ये आपण म्हणजे धावा दिल्या त्या म्हणजे ते आकाश वरेने 2 धावले 1 गडी बाद केले. आता या षटकात आपण त्याच्या धावा येतात त्या अर्धा 3 गडी सुद्धा बाद करतो. एक चांगली सुरुवात बघायला मिळते आपण म्हणजे तर दिवस संघाच्या माध्यमातून. पाचव्या तिसरं षटक कोण घेऊन येते यावेळी अनिकेत आपण जर बघितलं खूप चांगला गोलंदाज सुद्धा आहे. पुढे आकाश येतो जो आपण म्हणजे दिवा संघाचा मेन ब्रह्मास्त्र त्याचा वापर केला जातोय. तर आकाश सातत्याने विकेट टेकिंग गोलंदाजी करताना दिसतो. दीपराज सारखा एक अतिशय आक्रमक स्फोटक फलंदाज आहे त्यांच्याकडे. सुमित, दीपराज, भूषण सातत्याने चांगली कामगिरी करताना दिसतात. दीपक सारखा एक अजून एक आपण म्हणजे चांगला फलंदाज आहे. दीपक सुद्धा डावखुरा फलंदाज आहे. मुकेश आपण म्हणजे तर 7व्या किंवा 8व्या क्रमांकावर येतो आणि खूप चांगली आक्रमक फलंदाजी दाखवतो. आकेश पाटील गोलंदाजी सज्ज होतोय तो म्हणजे आपण म्हणजे आकाश वैयक्तिक दुसरं व संघाचा 30 षटक घेऊन येतोय. सायकल फलंदाज डावखुरा फलंदाज आपण बघतो यावेळी संदीप पाटील. आकाश कोपर स्टेशन कडून स्ट्रायकला मध्ये संदीप. चेंडू कार्पेटच्या मध्ये चेंडूला खून करतो. चेंडू होतो मिडविकेट रेंज मध्ये. दीपक येतो एकाच अक्षरामध्ये चेंडूला उचलतो फेकी करतो. एकच 10 मिनिटे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे. आकाश मात्र नाराज होतोय कारण आकाशला माहिती आहे दुसरी धाव सुद्धा घेऊ शकतो. त्यामुळे चेंडू लगेच फेड केलं फेकी केली पाहिजे. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्येत आपण बघतोय धावफल करते 11 धावा. 11 धावा आपण धावफल करते बघतोय. खेळाडू कक्षामधून कोणी आवाज येत नाही. डगआउट मधून कोणी आवाज द्यायचा नाहीये. पुन्हा आकाश गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला निखिल साठी ऑन साइडला क्षेत्रक्षण फाईन लेग बॅकवर्ड स्कोअर लेगला क्षेत्रक्षण पाहतोय. मिड लेग क्षेत्रक्षण थोडं लॉंग ऑन अनिकेतला पाहतोय. लॉंग ऑनला आपण पाहतोय तो म्हणजे दीपराजला. आकाश निखिल फुटावा चेंडू होता. चेंडूला खेळून करतो. चेंडू कार्पेटच्या माध्यमातून जातो मिडविकेट रेंज मध्ये. यजमान नवनाथ मात्रे यांचं इथं आगमन होतं. आमच्या अजय हार्दिक स्वागत. नवनाथ म्हात्रे साहेबांना विनंती करतोय व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. ड्रोन कॅमेराचा सुद्धा वापर केला जाणार आहे. आता चालू आहे आपण म्हणतो 2 कॅमेरा आकाशातून या सामन्यांची क्षणचित्र टिपतोय. आकाश गोलंदाजी मार्कवर चेंडू लॉक करतो. चेंडूला बेस्ट टाइम शॉट आहे. चेंडू हवे ते आपण म्हणजे टायमिंग चांगलं होतं पण प्लेसमेंट चांगली नव्हती कारण आपण म्हणजे थोडं लॉंग रिझन मध्ये अकेश कोणती चूक करत नाही. बिग विकेट संदीप पाटील बॅक टू बाबा लेन. धावसंख्या आपण 12. नवीन फलंदाज येतो अक्षय आणि निखिल जोडी पाहायचा कशा प्रकारे इथे मात्र सामना करते या उर्वरित चेंडूचा. कारण आकाश आपण पहिले जेव्हा गोलंदाजी तेव्हा मात्र विकेट इथे मिळवून देतो आपल्या संघाला. एक जबरदस्त खेळाडू आपण पहिले तर दिवा संघाचा सातत्याने चांगली कामगिरी करताना दिसतोय. आकाश गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड ओव्हर द कडे मारा करतो. स्ट्राईकला बनत निखिल. अतिशय सुरेख चेंडू कट करण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू मात्र बाहेर काढला. यावेळेला अप्रतिम गोलंदाजी आकाश वारे सातत्याने चांगली कामगिरी करताना दिसतोय. जेव्हापासून हा खेळाडू शहरी विभागातून खेळतो तेव्हापासून खूप चांगलं परफॉर्मन्स देतो. आपल्या खेळामध्ये खूप सातत्य गोलंदाजीमध्ये आपण खूप सुधारणा घेतो. आकाश गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारा करतोय. हा चेंडू पुन्हा एकदा बाहेर काढलाय. फलंदाज मात्र यावेळी बाद होतोय. सहा गडी बाद. थँक्यू डीजे मास्टर. धावसंख्या 6 गडी बाद आपण बघतोय. फक्त आणि फक्त 12 पूर्णपणे बॅकफूट ढकलला गेलाय. पूर्णपणे हा संघ बघितलं तर अडचणीत सापडलाय. तर म्हणजे आपण बघितलं तर आयरेस संघ 12 धावा 6 गडी बाद. नवीन फलंदाज यावे कल्पेश
एक चांगला फलंदाज, तेवढाच चांगला उपयुक्त क्षेत्ररक्षण आहे आयरे संघाचा. कल्पेश आणि अक्षय ही जोडी अप्रतिम गोलंदाजी करतोय. कारण दुसऱ्या स्पेल मध्ये 2 गडी प्राप्त करतोय. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. ड्रिंग एक्टिवा सुद्धा आपण बघितले तयार ठेवायचे. ड्रिंग ज्युपिटर ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून सातत्याने ही स्पर्धा कव्हर केली जाते. क्षणचित्र टिपली जात आहेत. GTCच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुद्धा बघू शकता आपण युट्यूबवर जाऊन आपण मालसाई चषक टाईप करू आणि ही स्पर्धा आपल्याला घर बसल्या आपण एन्जॉय करू शकता. आकाश गोलंदाजी मार्कवर तिकडे मार्क करतोय. सायकल कल्पेश सुरेख चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू ऑफ साईडला. चेंडू जोपर्यंत डी पॉइंट रिजन मध्ये फील्ड होतोय. एकच धाव मिळते. 1 धाव संख्या वाढते. धाव संख्या ते 10 फलकावरती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 6 गडी बाद 13 अशी धाव संख्या. डीजे मोबाईल वरी पितवरातीन वक्कपरी बाबीच्या चिकन्या पोरी नानिक पाठवते फेसबुक वरी. थँक्यू. ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून ही क्षण टिपली जात आहेत. खूप उंच जातोय कॅमेरा ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून. खूप उंच जाऊन क्षणचित्र टिपली जात आहेत. गोलंदाजी सज्ज होते गोलंदाज भूषण चौथे. पुन्हा एकदा आपण बघितलं तर एक वेगवान गोलंदाजाचा वापर केला जातोय. केशव काळेन आपण बघतोय क्षणचित्र टिपली जात आहेत. खूप उंच आपण बघितलं तर कॅमेरा आपल्याला बघायला मिळतोय. चेंडू लेक्शम सोडून जातो. पंच वाईट चिकून करतायत. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या धाव फलकावरती 14 धावा. दोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून क्षणचित्र टिपली जात आहेत. पंच वाईट चिकून करतायत. धावसंख्या वाढते. धावसंख्या 14. भूषण गोलंदाजी मार्कवर. सायकल मध्ये कल्पेश तिकडे मार्क होतोय. मोठा गाव एंड कडून सुरेख चेंडू अवसाडीच्या माध्यमातून चेंडू जातोय. जोपर्यंत थर्ड मॅन रिझर्व मध्ये एकच धाव मिळते. इथं मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतोय. चांगलं क्षेत्रक्षण येतोय प्रितेशच्या माध्यमातून. तर प्रितेशने पहिले या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक नोंदवली आहे. 500 रुपयाचं पारितोषिक सुद्धा आमच्याकडे जमा आहे त्यांचं. संख्या 1 ने वाढते. धाव संख्या 15. स्ट्राईकला फलंदाज आपण बघतोय अक्षय. भूषण गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. हा चेंडू ऑन साइडला पुल करतोय. अप्रतिम झेल. तिसरा झेल पकडतोय. इथे मात्र अनिकेत पाटील. रामनी उपकार
7 गडी बाद 15 सर्वात कमी धावसंख्या स्पर्धेतील आपल्याला बघायला मिळते. अनिकेतने अप्रतिम झेल पकडले. अनिकेत आपण या स्पर्धेत 3 बंधुराज खेळत. अकेश, अनिकेत, धनु, धनेश असे 3 बंधुराज आपल्याला बघायला मिळतात. 3 बंधुराज खूप चांगली कामगिरी करतात. अनिकेतने आपण या स्पर्धेत 3 झेल घेतल्यात. भूषण पुणे गोलंदाजी मार्क स्ट्राईकला बघा. कल्पेश नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय फलंदाज विनोद. भूषण राईट आर्म उर्दीकडे मार्क करतोय. चेंडू लॉफ करतोय पुन्हा एकदा. चेंडू आपण म्हटलं तर यावेळी चेंडू सीमेच्या बाहेर जाऊन विसरतोय. 6 धावा. गुड शॉट. जाणता राजा तो शिवाजी माझा, जाणता राजा शिवाजी माझा, बसलाय घोड्यावर, तो बसलाय घोड्यावर. अप्रतिम संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून पुणे भूषण गोलंदाजी मार्क स्ट्राईकला फलंदाज कल्पेश. दुसरा षटकार येतो आतापर्यंत. भूषण राईट आर्म उर्दीकडे मारा करतोय. चेंडू पुणे बॅटॉन वापर करतो. फ्रंट चेंडूला खेळून करतोय. 30 सर्कलमध्ये केलं होतं हलक्या हाताने चेंडूला खेळून काढला. जोपर्यंत चेंडू फीड होतोय 30 सर्कलमध्ये 1 धाव मिळते. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्येत आपण बोलतो धावफल करते 22 धावा. डील करून दाखवतोय कशा प्रकारे चेंडूला खेळायचा होता. स्ट्राईक केला फलंदाज बघतो आपण विनोद. भूषण गोलंदाजी मार्कवर 4 चेंडू फेकले जातापर्यंत भूषण तो विनोद. चेंडू पुणे ऑन साईडला खेळायचा प्रयत्न करतो पण चेंडू मात्र 30 सर्कल मध्येच फीड होतोय. गोलंदाज येतो आपण भूषण चेंडूला फीड करतोय. 1 धाव मिळते. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 23. 7 गडी बाद 23 त्यामध्ये 7 धावांची पार्टनरशिप होते. 4 चेंडू झाले आहेत. 5 चेंडू 1 टू गो. भूषण गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक केला फलंदाज कल्पेश. या बॅटमध्ये एक षटकार आलाय. हा चेंडू पुणेला हुक केलाय चेंडूला. चेंडू बॅकवर्ड स्कॉरला डोक्यावरनं टाइम 6 धावा. गुड शॉट. थँक्यू थँक्यू थँक्यू. धावसंख्या आपण 29. कल्पेशच्या बॅटमधून दुसरा षटकार येतोय. नितीन आपण म्हणजे तर फायनल जो संघ विजेता प्राप्त करेल त्याला मेंढा बक्षीस दिला आणि तो आलेला इथे मात्र राजू भोईर साहेबांकडून. नितीन दुसरी स्पर्धा ठरते इथे मात्र आपण म्हणजे अजून एक मेंढा सोर्या म्हात्रे यांच्याकडून मिळाला होता. तो म्हणजे फडलेगाव संघाला. चार षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 29. कल्पेश आपण पहिले चांगली फलंदाजी करतोय. 2 फलंदाज कल्पेश आणि विनोद मध्ये आपण 15 धावांची पार्टनर. उपयुक्त पार्टनरशिप. अंतिम षटक अनिकेत पाटील घेऊन येतोय. त्या अनिकेतने 3 झेल पकडल्यात. तो अनिकेत पात्र आता गोलंदाजी कशा प्रकारे करतोय पाहायचंय. नक्कीच आपण बघतो 3 बंधुराचे धनेश, अनिकेत आणि आपण पाहिले तर अकेश. 3 बंधुराज आहेत प्रशांत भोईर यांचे. आपण पाहिले तर भाचेत. नक्कीच मामा सामना बघत असणार आहे. 3 बंधुराज खूप चांगला परफॉर्मन्स दाखवतात. अनिकेत मात्र चांगलं फलंदाज आपण पहिले क्षेत्ररक्षण केलंय आणि अंडर-21 मध्ये सुद्धा आपण सातत्याने चांगली कामगिरी केली होती. अनिकेत गोलंदाजी मार्कवर. अनिकेत पाटील एक जबरदस्त गोलंदाज. तिकडे मारा करतो. स्ट्राईकला विनोद. चेंडू पुन्हा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करतोय. पंच वाईड चिखून करतायत यावे. कारण स्ट्राईक बघितलं पण बघितलं तर कल्पेशला स्ट्राईक येत नाही या षटकामध्ये. कारण कल्पेशने 2 षटकार दाखवलेत. संख्या वाढते. जसं की 30. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी. अनिकेत गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. पुढे ससावलाय. चेंडू लॉक करतो. चेंडूला चेंडू यावेळेला हवे दे. दीपराज चूक करत नाहीये. फलंदाज विनोद बॅक टू पवेलियन.
फलंदाज नरेंद्र आता मात्र स्ट्राईकला फलंदाज देतो म्हणजे कल्पेश ज्याने 2 षटकार दाखवले तो कल्पेश मात्र आता फलंदाजी करतोय. सडी आलेला आहे मात्र आता स्ट्राईकवरती आलाय. 15 धावांची उपयुक्त खेळी करतोय आपल्या संघासाठी. आपण म्हणजे 5 चेंडूमध्ये 2 षटकार दाखवलेत. अंतिम षटक प्रगतीपथावर नितीन. चला दुसऱ्या फेरीतील पहिला सामना अजदेव पक्ष आपण म्हणजे तर संदप मध्ये सामना दोन्ही संघाचे संघनायकाने यायचंय. अजय संघाचे संघनायक आणि संदप संघ पाटील आणि संदप संघाचे संघनायक यायचंय. अनिकेत गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला फलंदाज कल्पेश साईडला लॉक करतो चेंडूला. चेंडू हवेत यावेळेला खूप उंच गेलाय. आके चूक करत नाहीये कारण 3 बंधुरात चांगलं क्षेत्र. अनिकेतने 3 झेल पकडले. थँक्यू. अंतिम जोडी मैदानात आहे. आपण पहिले तर अनिकेतने 3 झेल पकडल्यात. आता मात्र आकेश सुद्धा 2 झेल करतो. म्हणजे 3 बंधुराज आकेश अनिकेत आणि धनेश सुद्धा आपण बघतो 3 बंधुराज अप्रतिम परफॉर्मन्स दाखवतात मात्र दिवा संघामध्ये. परत हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे. एक हॅट्रिक आपण पहिले प्रितेशने नोंदवली. अनिकेत हॅट्रिक नोंदवतो कपायचं. अनिकेत नरेंद्र पुणे त्याला ऑफ केला चेंडूला. यावेळी आपण बघतो चेंडू सीमारेषा बाहेर दिसत आहे. 6 धावा गुड शॉट उपयुक्त षटकार. अनिकेत गोलंदाजी बारकर सायकल पर्यंत नरेंद्र गतीमध्ये परिवर्तन. चेंज पेस बघायला मिळतोय. निधाव चेंडूची समाप्ती होते. अजून 1 चेंडू बाकी आहे. धावसंख्या धावफलकावरती 9 गडी बाद 36. हरिसंघाची फलंदाजी पहिले खूप चांगली फलंदाजी पण शेवटचा खेळाडू सुद्धा पहिले तर षटकार मारू शकतो. म्हणजे फलंदाजी किती स्ट्रॉंग आहे पण फलंदाजी मधलं आपलं काम पूर्ण केलं नाहीये. चेंडू पुन्हा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. चेंडू जातोय आपण तर लॉंगॉनला 1 धाव पूर्ण करतो. पाहिजे दुसरी धाव इथे पूर्ण होते का? 2 धावा इथे मात्र पूर्ण होत आहेत. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते बघितली तर 38-39 धावांचं लक्ष आहे. ते म्हणजे आपण बघितलं तर दिवा बी संघाला पाहिजे. दिवा बी संघ हे आव्हान पार करतं की आपण बघितलं तर आयरे संघ तो रोखतोय. सामना जेव्हा इथे सुरू होईल तेव्हा एक आमच्या साथीचा मालक तत्पर डीजे. डीजे मास्टर धन्यवाद भाऊ पाटील. बघा 39 धावांचं लक्ष आहे देवा बस संघासमोर. चला आज संघाचे संघनायक मिलिंद काळणे यायचे लवकर कारण की संदप संघाचे संघनायक इथे आलेले आहेत रमेश पाटील. चला आज संघाचे संघनायक यायचे नाणेफेकीसाठी लवकर. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना बनवण्यात आज पक्ष संदप
दोन संघामध्ये सामना झाला होता. मी म्हणेन स्वर्गीय रतन बुवा स्मृती चषकमध्ये पहिलाच सामना झाला होता 21 जानेवारीला. 21 जानेवारी ते 29 जानेवारी त्या स्पर्धेचा कालावधी होता. त्या स्पर्धेत पहिलाच सामना उद्घाटन सामना मी म्हणेन पहिलाच झाला होता. पाटील रिलेव्हन संदप वर्सेस असदे. त्यानंतर दुसऱ्यांदा आता मात्र आमने सामने आलेत. मी म्हणेन दुसऱ्या फेरीतील पहिला सामना पण यातून जिंकणारा संघ आपण बघतोय मोठागाव संघावर फाईट करणार आहे. बघा 39 धावांचं लक्ष दिवा बस संघासमोर. सलामीची जोडी आपण बघतोय. गोलंदाज सनील आहे. स्ट्रायकरला फलंदाज सुमित. दोन स्ट्रायकरला फलंदाज अनिकेत. स्ट्रायकरला फलंदाज डावखुऱ्याचा फलंदाज सुमित. गोलंदाज सनी. मात्र लेगस्टंपच्या बाहेर जाण्याचे चेंडू वाईट चिकून करतायत. अवांतर धावेने खातं उघडलं ते बघा. देवाबस संघाचं 39 धावांचं टार्गेट असताना अवांतर धावेने खातं उघडलं गेलंय. मी म्हणेन 9 गडी बाद 38 धावा केल्या आहेत. आयरिश संघाने प्रथम फलंदाजी करत असताना यावेळेस मात्र लो फुलटा चेंडू घेऊन काढतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. खराब क्षेत्ररक्षण. 1 धाव मिळते. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 2. आज संघाचे संघाने सुद्धा इथे आलेले आहेत. धावसंख्या 2. तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. धावसंख्या 2. गोलंदाज सनील. बघा सनीलच्या गोलंदाजीवर मी म्हणेन आक्षेप घेतलाय. स्ट्रायकरला फलंदाज अनिकेत. सनी. यावेळेस मात्र ऑप्शनच्या बाहेर जाण्याचे चेंडू पंच वाईट चिकून करतायत. अवांतरिक धावमध्ये धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 3. 39 धावांचं लक्ष आहे. धावफलका धावा 3. सनी. मात्र ब्लॉकरमध्ये चेंडू ट्रवळतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आले होते मात्र 1 धाव रोखू शकत नाही. बघा 1 धाव येते. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 4. स्ट्रायकरला फलंदाज सुमित येतोय. योगेश जोशी यांनी विनंती होती की आपण नाणेफेक करायची. संदर्भ विपक्ष असते. दुसऱ्या पहिला सामना. यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न. फलंदाज बाद. पहिला गडी बाद होते दिवाबस संघाचा. धावसंख्या 4. 1 गडी बाद 4 अशी धावसंख्या दिवाबस संघाची. नवीन फलंदाज दीपक येतोय. यानंतर सामना असणारे असदे वर्सेस पाटील 11 संदप.
पाटील इलेव्हन संदर्भ संघ टॉस विन आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला, पण दुसऱ्यांदा नाणेफेकी जिंकली मी म्हणेन पाटील इलेव्हन संदर्भ संघाने. पहिल्या सामन्यात सुद्धा नाणेफेकी जिंकली होती भंडारी संघाविरुद्ध, मात्र या सामन्यात सुद्धा नाणेफेकी जिंकली आहे. यावेळेस मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. धाव चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या स्थिर, धावसंख्या दिवाबर संघाची एकडे बाद 4. बघा 39 धावांचं लक्ष आहे. मध्ये त्या धावांचा पाठलाग करताना 4 धावा आल्यात फक्त धावफलकावरती आणि गडी सुद्धा बाद झालाय. गोलंदाज सनी यावेळेस मात्र चेंडू खेळ करतोय. एक धाव मात्र रोखू शकत नाही आयरिश संघ. थर्ड मॅन रिझर्व मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होत नाही मी म्हणेल. धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या 5. बघा सनीलने 5 चेंडू टाकलेत, 5 धावा खर्च केल्या आहेत आणि गडी सुद्धा बाद केले सुमितच्या स्वरूपात. करण मात्र पुढे असेल तर याचे समालोचन लक्षामध्ये. करण धावसंख्या 5. पॉवर प्लेचं पहिले षटक मार्गस्थ असताना गोलंदाज सनील पाटील कोपर एंड कडनं. यावेळेस मात्र लाईन बघावी लागणार आहे. लाईन चुकीची, लेग स्टंपच्या बाहेर जाणार चेंडू. पंच वाईट चुकून करतायत. बघा 3 चेंडू स्वे टाकले सनीने, कारण बॅटने धावा येत नाही मिळेल दिवस संघाला, मात्र स्वेरच्या धावा येत आहेत. धावसंख्या 6. 39 धावांचं लक्ष बघा, धावफलकात धावा आहेत त्या 6. मात्र चेंडू खेळ करतोय मिडॉनच्या डोक्यावरनं. चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑन रिझन मध्ये. अमित चेंडूला फील्ड करतोय, फेकी करतोय. 2 धावा मिळत आहेत. 2 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या ते 8. षटक समाप्त होते. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात सनीलने 8 धावा खर्च केल्यात. अजूनही दिवस संघाला 31 धावांची गरज आहे येणाऱ्या 4 षटकामध्ये, म्हणजे येणारे 24 चेंडू आणि अजून 31 धावांची गरज आहे. JN. प्रकाश 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 दुसरं षटक गोलंदाज अक्षय. 8 धावा फक्त खर्च केल्यात गोलंदाज सनीलने. अजून 31 धावांची गरज आहे बघा. आयरिश संघ खूप चांगला संघ मी म्हणेन, कारण चांगली गोलंदाजी या संघामध्ये आहे, मात्र चांगली गोलंदाजी आज करावी लागेल या जुनी नोबेलीच्या मैदानामध्ये. येणारे 24 चेंडू 31 धावांची गरज आहे. दुसरं षटक येते गोलंदाज अक्षय. अक्षयवरती संघनायकाने विश्वास टाकले मी म्हणेल. संघनायक आपण बघतोय शैलेश शेलार. चला जास्त वेळ नका घेऊ. 31 धावांची अजून गरज आहे येणाऱ्या 4 षटकामध्ये. 24 चेंडू 31 धावांची अजून गरज आहे. चेंडू 31 धावांची गरज आहे. गोलंदाज अक्षय मोठागाव एंड कडनं. वैयक्तिक पहिलं व संघाचं दुसरं षटक घेऊन येतोय. स्ट्राईक एंडला फलंदाज आपण बघतोय दीपक, तर नो स्ट्राईक एंडला फलंदाज अनिकेत. एका बाजूला आपण बघतोय दिवाबर संघ. यावेळेस मात्र अप्रतिम चेंडू होता. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाही. मी मगाशी सांगितलं आयरिश संघाची गोलंदाजी खूप चांगली आहे, फलंदाजी मात्र या संघाने खराब केली होती. मात्र कल्पेश शेलारने अप्रतिम फलंदाजी 2 षटकार दाखवले होते आपल्या बॅटमधनं, मात्र तो कल्पेशशी बाद झाला. दुसरं षटक मार्गस्थ गोलंदाज अक्षय मोठागाव एंड कडनं. ही स्पर्धा आपण बघतोय मालसाई चषक 2017. या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक 50,000, द्वितीय पारितोषिक 30,000 व भव्य चषक तसे मालिकावीर उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू पंच वाईट चिकून करते बघा. 1 चेंडू खराब टाकतो गोलंदाज अक्षय पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये. धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या ती 9. 1 गडी बाद 9 अशी धावसंख्या दिवाबर संघाची. दुसरं षटक मार्गस्थ असताना
त्यावेळेस मात्र बेस्ट टायमिंग स्ट्रोक होता, मात्र क्षेत्ररक्षक कोणी नव्हता मी म्हणे जवळपास. एक धाव मिळते. एकने धावसंख्या दुहेरी अंकामध्ये डबल फिगर मध्ये धावसंख्या 10. बघा 39 धावांचं लक्ष आहे दिवा बस संघासमोर. तर धावा आले त्या करतोय 10. आपण एक स्ट्रायकरला फलंदाज बघतोय अनिकेत, आमचे मित्र भाला भोईर यांचे भाचे अनिकेत. गोलंदाजी खूप चांगली केली मी म्हणले अनिकेतने. मात्र फलंदाजी दिवा बस संघाला चांगली करावी लागेल, कारण की याच महिन्यात दिवा बस संघाने 2 सामने जिंकले होते एमबी ट्रॉफी मध्ये आणि तिसऱ्या सामन्यात या संघाला बाय मिळाली होती. यावेळी मात्र चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू वन बाउन्स सीमा पार. 4 धावांसाठी गुड शॉट. धावसंख्या 14. बघा अक्षयने चेंडू खराब टाकला तर मी म्हणेल. याच मैदान आपण याच महिन्यामध्ये बळू एक अंडरआर्मची स्पर्धा सुद्धा होणार आहे झरण बॅकर यांच्या माध्यमातून. 17, 18, 19 त्या स्पर्धेचा कालावधी असेल. नक्कीच आपल्या डोंबिवलीतील सुद्धा संघ त्या स्पर्धेत खेळतील. कल्याणमधल्या संघाला सुद्धा संधी मिळेल. यावेळेस मात्र पल्लू शॉट, मिस टायमिंग स्ट्रोक, फलंदाज बाद. अनिकेत बॅक टू पॅव्हेलियन. बिग विकेट. नवीन फलंदाज दीपराज येतोय. बघा कमी धावा जेव्हा जेव्हा असतात धावपलकावर त्यामुळे एक चांगला सामना प्रेक्षकांना बघावा येतोय, कारण की 39 धावांचं टार्गेट आहे मी म्हणेल दिवा बस संघासमोर. आणि दिवा बस संघाच्या धावसंख्या ते 2 गडी बाद 14 धावा. स्ट्रायकरला फलंदाज दीपक तर नॉन स्ट्रायकरला फलंदाज दीपराज. दीपराज येतोय 4थ्या क्रमांकावरती. गोलंदाज अक्षय मोठागाव एंड कडनं. स्ट्रायकरला फलंदाज दीपक. यावेळेस मात्र दीपकचा जोरात मारण्याचा प्रयत्न. चेंडू ट्रॅव्हल होतोय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. 1 धाव मिळते. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 15. पॉवर प्ले मधला अजून एक चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 15. बघा जेव्हा जेव्हा कमी धावा असतात तेव्हा तेव्हा एक चांगला सामना प्रेक्षकांना बघा मिळतो. आणि या स्पर्धेत जो संघ चॅम्पियन संघ ठरेल त्या संघाला आपण बघतोय राजू भोईर मोडागाव यांच्याकडनं मेंढा सुद्धा देण्यात येईल. जो संघ या स्पर्धेतील अंतिम विजेता संघ ठरेल त्या संघाला देसाई संघ ओमकार दरे 11 देसाई संघ मेगा फायनल मध्ये पोहोचलाय कालच्या दिवसात. प्रमोद मात्रेचा संघ वरिश्वर पाडेल. अप्रतिम कामगिरी. फुलटा चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक झेल खाली चेंडू खाली आले होते मात्र खराब फेकी. 2 षटकाच्या सावध धावसंख्या ती 16. बघा धावा येत नाहीये. 18 चेंडू 23 धावांची अजून गरज आहे. जायचे लवकर जायचे. 18 चेंडू 23 धावांची अजून गरज आहे दिवा बस संघाला. अप्रतिम स्पर्धा आपण बघतोय. महासाई चषक वर्ष पहिले आयोजक आहेत महासाई क्रिकेट संघ कोपरगाव यांच्या माध्यमातून ही स्पर्धा बघतोय. आपले सर्वांचे लाडके साई सभापती रमेश म्हात्रे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आपण बघतोय.
18 चेंडू 23 धावांची गरज आहे. नक्कीच आयरिश संघाने जर हा सामना जिंकला तर किशोर पवार यांच्याकडनं अलिबागची टूर आहे आयरिश संघाला. तिसऱ्या पंचाची मागणी केली ते. तिसरे पंच विनोद. बघा विनोद संची आज कसरत असणार आहे. आजच्या दिवसात बऱ्याच वेळा तिसऱ्या पंचाची मागणी झाली आहे. बघा आयरिश संघ हा सामना जिंकतोय तो किशोर पवार यांच्याकडनं अलिबागची टूर आहे. अजूनही सामना मी म्हणेल आयरिश संघाच्या बाजूला आहे. अठरा चेंडू 23 धावांची गरज आहे. त्यानंतर सामना आपण बघणार आहोत दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आज पक्ष पाटील 11 संदाप. गोलंदाज सनील. यावेळी मात्र चेंडूला भिरकावून दिलंय. शैलेश चूक करतोय. चेंडू वन बाउन्स सीमा पार 4 धावांसाठी. चंद्रकाने वर्म्याचा वर्म्याचा गुलाबी. धावसंख्या 20. बघा झेल होता मी म्हणे शैलेशला. मी म्हणे शैलेशने खूप घाई केली. आणि जर जागेवर जरी थांबले असते शैलेश तरी झेल बाद झाले असते. बघा काही ग्रामपंचायतचे कर्मचारी सुद्धा आले सामना एन्जॉय करण्यासाठी. आमचे मित्र बा सुद्धा आलेत मोठा गावचे. त्यानंतर बल्लू जयस्वाल सुद्धा आहेत. सचिन कान सुद्धा आहेत मला वाटतं. यावेळेस मात्र लो फुल टच चेंडू होता. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली आणि फलंदाज बाद. दीपराज बॅक टू पॅव्हलियन. नवीन फलंदाज मिथून येतोय. बघा 19 धावांची अजून गरज आहे. आपण विचार केला तर चेंडू शिल्लक आहे 16 आणि धावांची गरज 19. कंपल्सरी 19 धाव करायचे आहेत. येणारे 16 चेंडू 19 धावांची गरज. सोळा चेंडू 19 धावांची गरज आहे. गोलंदाज सनील. शाखेना फलंदाज दीपक. बघा 16 चेंडू 19 धावांची अजून गरज आहे. गोलंदाज सनील. यावेळेस मात्र चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. 10 चेंडूची समाप्ती होते. 15 चेंडू 19 धावांची बघा गरज आहे अजूनही हा सामना जिंकण्यासाठी दिवा बस संघाला. दिवा बस संघ चांगला संघ आहे. मात्र दिवा बस संघ या सामन्यामध्ये पूर्णपणे बॅकफुटवर दिसतोय. कारण दिवा संघासमोर फक्त 39 धावांचं आव्हान होतं. मात्र त्यात दिवा संघ धावां येत नाही. मी म्हणे धावपलका धावा आहेत त्या फक्त आणि फक्त 20 धावा. 19 धावांची अजून गरज आहे येणाऱ्या 15 चेंडू मध्ये. यावेळेस मात्र चेंडू खेळ करतोय क्षेत्ररक्षक. चेंडू खाली 1 धाव. अजूनही 18 धावांची गरज आहे. धावसंख्या 21. 14 चेंडू 18 धावांची गरज आहे. चौथा चेंडू 18 धावांची गरज आहे. 14 चेंडू 18 धावांची अजून गरज आहे. गोलंदाज सनील. सुरेख गोलंदाज आपल्या बघामध्ये. पण दिवस संघाला धावा येत नाही. मी म्हणेल धावांसाठी झगडावं लागते. 13 चेंडू 18 धावांची आता गरज आहे. सनीलने अप्रतिम गोलंदाजी केली आतापर्यंत. 13 चेंडू 18 धावांची गरज. तेरा चेंडू 18 धावांची गरज आहे. यावेळेस मात्र फलंदाज बाद. अजून एक झटका दिवा ब संघाला.
दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण बघणार आहोत. हसदेव विपक्ष संदप संघाने नाणेफेकी जिंकली आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तर फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते हसदेव संघाला. हसदेव संघाच्या सर्व खेळाडूंनी आमच्या समालोचन कक्षासमोर येऊन थांबायचंय. 11 चेंडू 17 धावांची आपण बघतोय गरज. चेंडू आणि 17 धावा कंपल्सरी करायच्या आहेत या दिवा बस संघाला. गोलंदाज जितेश. यावेळेस मात्र भूषणने घेऊन काढला चेंडू. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली. अप्रतिम झेल. फलंदाज बाद. अप्रतिम झेल पकडलाय मी म्हणेल. बोलतोय 10 चेंडू आता मात्र 17 धावांची गरज आहे. 17 धावा कंपल्सरी करायच्या आहेत मी म्हणेन दिवा बस संघाला. 10 चेंडू 17 धावांची गरज. धावफलक धावा आहेत त्या 22 धावा दिवा बस संघाच्या. फलंदाज आकाश येतोय मैदानात. गोलंदाज आपण बघतोय जितेश. मोडागाव एंड कडनं येणारे 10 चेंडू 17 धावांची अजून गरज आहे दिवा बस संघाला. बघा दिवा बस संघाने याच मैदानात एमबी ट्रॉफी मध्ये अप्रतिम कामगिरी केली होती. मात्र तो संघ पूर्णपणे बॅकफुटवर. गोलंदाज जितेश मोडागाव एंड कडनं. यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू. चुकीला माफी नाही. चेंडू सीमा पलीकडे. 6 धावांसाठी गुड शॉट. 6 आणि धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 28. 11 धावांची अजून गरज आहे. येणारे 9 चेंडू 11 धावा कंपल्सरी करायचे आहेत दिवा बस संघाला. कारण विकेट टॉसला इथे महत्व नाहीये. बघा भूषणकडनं अपेक्षा होत्या मी म्हणेल दिवा संघाला. मात्र भूषण झेलबाद झाला. मात्र भूषणचा झेल मी म्हणेल अप्रतिम टिपला मी म्हणेल क्षेत्ररक्षकाने. 9 चेंडू 11 धावांची अजून गरज आहे. गोलंदाज जितेश. एमबी ट्रॉफी आपण बघतोय याच मैदानात झाली होती. आयोजक होते गावदेवी देवीचा पाडा. त्या स्पर्धेचा कालावधी होता 6 दिवस आणि अप्रतिम स्पर्धा प्रेक्षणीय सामना सुद्धा झाला होता. विष्णुनगर पोलीस स्टेशन वर्सेस 40+ देवीचा पाडा आणि सामना जिंकला होता विष्णुनगर पोलीस स्टेशनने. अप्रतिम फलंदाजी केली होती म्हणजे विष्णुनगर पोलीस स्टेशनने. एकही गडी बाद झाला नव्हता आणि 59 धावा कुठल्या होत्या विष्णुनगर पोलीस स्टेशनने आणि 60 धावांचं लक्ष ठेवलं होतं 40+ देवीचा पाडा संघासमोर. 9 चेंडू 11 धावांची अजूनही गरज आहे. यावेळेस मात्र कार्पेटच्या माध्यमातून घेऊन काढतोय चेंडू. ट्रबल होतोय. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. फलंदाज अक्केश येतोय. बघा बॅट मी म्हणे हवेत होती दीपकची. त्यामुळे फलंदाज धावचित होते. 2 धावा झाल्या असत्या मात्र दीपकने चूक केली. येणारे 8 चेंडू अजूनही 10 धावांची गरज आहे. दिवा संघाचे सुद्धा 6 गडी बाद होत आहेत. बघा भाऊ 2 फलंदाज नव्हते मी म्हणेल संदप संघामध्ये. हेमंत आणि किशोर. आता मध्ये 2 खेळाडूंनी कमबॅक केलंय संघामध्ये. 8 चेंडू 10 धावांची गरज आहे. 8 चेंडू 10 धावांची गरज आहे अजूनही. प्रथमेशने पहिला सामना बघितलाय. आजच संघाने 85 धावा कुठल्या होत्या. त्यामुळे नक्कीच 2 फलंदाजाला मागवलं असेल मी म्हणेन. कारण की धावाचा उंच
शिखर गाठला होता आजच्या दिवसात तो म्हणजे आजदेश संघाने तब्बल 85 धावा. त्यामुळे संदप संघाला सुद्धा मी म्हणेन फलंदाजी नितांत गरज आहे या संघामध्ये. त्यामुळे हेमंत आणि किशोर एक चांगले 2 फलंदाज आहेत. त्यामुळे त्या संघामध्ये कमबॅक केले दोघांनी. यावेळी मात्र कार्पेटच्या माध्यमातून घेऊन काढतोय चेंडू, ट्रबल होतोय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, चेंडू उचलतोय, फेकी करतोय. आता मात्र 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. पंच बघतायत 2 धावा पूर्ण होत आहेत. 7 चेंडू 8 धावांची गरज आहे अजूनही. बघा 7 चेंडू 8 धावांची गरज आहे कंपल्सरी. फेकी मी म्हणेल अमितने ऑन द स्टंप केली होती, मात्र फलंदाज अखेर सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचतोय. 7 चेंडू 8 धावांची गरज. सात चेंडू 8 धावांची गरज आहे. चला फास्ट खेळायचंय आणि आज जे संघ आमच्या समालोचन कक्षासमोर येऊन थांबायचंय, कारण की संदप संघ आमच्या समालोचन कक्षासमोर येऊन थांबलाय. त्यामुळे आपण जास्त वेळ घेऊ नका, जेणेकरून सर्व सामने 5 षटकांचे होतील. 7 चेंडू 8 धावांची गरज. जितेश यावेळेस मात्र पंच वाईट चुकून करतायत. 1 धाव मी दे. 7 चेंडू 7 धावांची अजूनही गरज आहे. संख्या 32. सात चेंडू 7 धावांची गरज. यावेळेस मात्र अप्रतिम चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. षटक समाप्त होतोय. येणारे 6 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे दिवा ब संघाला. 7 धावा कंपल्सरी करावे लागतील दिवा ब संघाला, कारण की विकेट टॉसला इथे महत्व नाहीये. चेसिंग कंपल्सरी या स्पर्धेमध्ये. 6 गडी बाद झालेत. DJ Pratik. बघा 6 चेंडू 7 धावांची गरज आहे. जर आयरिश संघाने हा सामना जिंकला तर आपण बघतोय किशोर पवार यांच्या अलिबागचं टूर आहे. पूर्ण 12 खेळाडूंना आयरिश संघाच्या. 6 चेंडू 7 धावांची गरज आहे. बघा 6 गडी बाद झाले दिवा ब संघाचे, लक्षात घ्यायचंय. मात्र विकेट टॉसला इथे महत्व नाहीये. चेसिंग कंपल्सरी आहे. बिग फाईट सामना आपण बघणार आहोत. यानंतर नक्कीच ओम काळन सुद्धा आलेत. स्वागत आहे ओम काळन आपले. श्रीओम काळन सुद्धा आलेत. 6 चेंडू 7 धावांची गरज आहे अजूनही. 6 चेंडू 7 धावांची गरज आहे. सात चेंडू 7 धावांची गरज. गोलंदाज आहे गोलंदाज अमित. 6 चेंडू 7 धावांची गरज. यावेळेस मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. येणारे 5 चेंडू 7 धावांची गरज आहे. बघा चेसिंग कंपल्सरी, त्यामुळे 7 धावा दिवा ब संघाला करावे लागणार आहेत. पाच चेंडू 7 धावांची गरज. यावेळेस मात्र चेंडू भिरकावून दिलाय. पंच नोची खून करतायत आणि सामना इथे जिंकलाय दिवा ब संघाने. तुषार बंधवाला रे बंधवाई माझे यार दिला. तुषार बंधवाला रे बंधवाई माझे